आम्ही रिपीट करायचं दुसरं. तुम्ही तिकडे काय खेळत होता? महिला इकडे होती, तू तिकडे खेळत होती. एक कुणा विचारलं? नमस्कार मुलांनो. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार बेटा. गृहपाठ केला सर्वांनी? तनुजने केला? मी पण नाही केलं सर. हा सर मी केलं. कैवल्य तू केला? मी केला. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे. आरव, कैवल्य, सृजना, व्हिडिओ ऑन करायचा आहे सर्वांनी. दित्य, चला हात जोडा, आपण प्रार्थना. ओके, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना प्रांत भाषा द्वेष सारे संपुरे. एक निष्ठा एक आशा एक रंगीन रे. आणि पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली लागला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागरण. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. गेल्या आठवड्यात आपण काय शिकलो? कोण सांगेल मला? सांगा कोण? सांग तनुष, काय लर्न केलं, काय शिकलो आपण? 41 to 50. अच्छा, त्याला मराठीतून सांगायचं. आपण मराठी काय शिकलो? 41 41 पासून 50. 50 पर्यंत. अगदी बरोबर. अजून अजून काय शिकलो आपण? क ख ग घ ज्ञ. क ख ग घ. ओके, कुठपर्यंत शिकलो? क पासून आपण क पर्यंत शिकलेलो. ग पर्यंत. काय? चला, आता आपण आणखी पुढचे नंबर शिकू. ठीक आहे. तिथं बस थांबायची का? पुढचे नंबर शिकू. सर्वांनी आपली वही आणि पेन्सिल जवळ घ्यायची. तिथं बस. ठीक आहे. चला, पहिला अंक लिहायचा आहे 50 नंतरचा. 5वर 1, 51. बघायचं, लिहा. 5वर 1, 51. पाचावर 1, 51. आणि लिहिता लिहिता बोलायचं पण आहे. पुढचा, त्याच्या पुढचा अंक लिहू. 5वर 2, 52. लिहिलं सर्वांनी? त्याचा पुढचा अंक लिहू. 5वर 3, 53. दिसतंय सर्वांना? दिसतंय सर्वांना? लिहायचंय बोलता बोलता. लिहिलं सर्वांनी? पुढचा अंक. 5वर 4, 54. 5वर 4, 54. 5वर 4, 54. 54. पुढचा अंक. 5वर 5, 55.
पाचावर 5 55 पाचावर 5 55 हे 5 आणि हे 5 इथं काढायचं. दोनदा नाही इकडं काढतो दुसरा 555 झाले तुम्ही 50 आणि इथं काढा. लिहिला सर्वांनी इकडे पुढचा अंक लिहूया. इकडे लिहिलं की हे इथं काढते 55 पाचावर काढलं इकडं. शेवटचं ते काढून 64 55 आता तिथं काढ. लिहा पाचावर 6 56 थांबायचं. लिहिलं पाचावर 5 55 त्याच्यानंतर पाचावर 6 बरोबर. त्याच्या पुढचा अंक पाचावर 7 57 सातली पाचावर 7 57 उलटं काढ. प्रीती तुझा कॅमेरा ऑन कर बेटा. मला दिसत नाहीये तू लिहितेस. लिहिलंस पुढचा अंक पाचावर 8 58 लिह. पाचावर 8 58 7 8 58 आरव तू लिहिलंस बेटा. हो सर पाचावर 9 59 पाचावर 9 59 पाचावर 9 59 पाचावर 9 सहावर 0 60 सहावर 0 60 60 रोज लिहिलं सर्वांनी. आपण एकदा म्हणूया पुन्हा एकदा. ठीक आहे. मी इकडे पाठीवर एक 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 अंकावर बोट ठेवतो. आपण म्हणूया 51 बघ 51 पाचावर 2 52 पाचावर 3 53 पाचावर 3 53 53 पाचावर 4 54 पाचावर 4 54 पाचावर 5 55 पाचावर 5 55 पाचावर 6 56 पाचावर सर्वांनी बोलायचंय. पाचावर 7 57 पाचावर 8 58 पाचावर 9 59 सहावर 0 60 अगदी बरोबर. आता मी इकडे अंक लिहिणार. तुम्ही मला म्हणून दाखवायचं. ठीक आहे. तुम्ही मला ओळखून सांगायचं आहे कुठला अंक आहे. ठीक आहे. हा कुठला अंक आहे कोण सांगेल. 55
पंचावन्न. अगदी बरोबर. अगदी बरोबर. खूप छान. हा कुठला अंक आहे? 60. अगदी बरोबर. हा कुठला अंक आहे? 53. अरे वा, छान. हा कुठला अंक आहे? 58. अरे वा, खूप छान. ठीक आहे, आता आपण पुढची मुळाक्षरं शिकूया. ठीक आहे, ज पर्यंत आपण लिहायला शिकलो ना, झ पर्यंत. ठीक आहे, आता पुढचं घेऊया. ठीक आहे, चला लिहा सर्वांनी. ट ट लिहायचं आहे सर्वांनी. ट ट ट टरबूजाचा ट. लिहा सर्वांनी वही. ट टरबूजाचा. ठीक आहे, पुढे ट नंतर ठ. ठशाचा. लिहिला सर्वांनी? त्याच्यानंतर पुढचा ड ड डफलीचा ड. लिहिला सर्वांनी? ड ड ड नंतर ड डफलीचा. त्याच्यानंतर काय येणार? ढ ढ ढगाचा. ढ ढगाचा. लिहा सर्वांनी. लिहिला? त्याच्यानंतर पुढचा न न बाणाचा. लिहा न बाणाचा. न बाणाचा. न बाणाचा. लिहिला सर्वांनी? एक हे झाले. ट बोला. ट ठ ड ढ न. ट ठ ड ढ न. परफेक्ट, अगदी बरोबर. आता पुढचं अक्षर त. त तलवारीचा. त लिहा.
त लिहिला सर्वांनी. तलवारीचा. लिहा सर्वांनी. थव्याचा. थव्याचा. सर्वांना ऐकू येतंय? चला लिहा. थव्याचा. त्याचा पुढचं अक्षर द दरवाजाचा. द दरवाजाचा. द दरवाजाचा. त्याच्यानंतर पुढचं मुळाक्षर ध. ध धनुष्याचा. ध धनुष्याचा. एक्सप्लेन करा बरोबर दिसत. लिहिला सर्वांनी. नंतर न नळाचा. न नळाचा. चला बघा परत. अगदी बरोबर. आता मला पहिली मुळाक्षर कोण म्हणून दाखवेल? अ पासून कोण म्हणून दाखवेल? आरव तू म्हणून दाखवतो? म्हणून दाखव. अगदी बरोबर. आता मला दित्या तू म्हणून दाखव. अ आ इ पासून आहा पर्यंत. दित्या. ऐकू येत नाही मला. बरोबर बरोबर बरोबर. ओके ओके. बरोबर बरोबर. अगदी बरोबर. अ अ आ इ ई उ उ ऋ ए ऐ ओ औ अम आहा. त्याच्यानंतर ग ख ग घ
न, च छ ज झ त्र, ट ठ ड ढ न, त थ द ध न. आता आणखी अजून एक पुढची आपण घेणार आहोत मुळाक्षर. ठीक आहे, चला लिहा. प, प पतंगाचा. प, खालती लिहा सर्वांनी. प, बाटली ठीक आहे, लिहिलं. पुढचं अक्षर प, फ, 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 फ फणसाचा. Next one. Are you ready to you write? ठीक आहे, पुढचं अक्षर ब बदकाचा. ब बदकाचा. ब, ब बदकाचा. पुढचं मुळाक्षर भ भटजीचा. हो राय प नंतर प फ ब भ, भ लिहा आता. भ भटजीचा. हो बोलले बोलले तसंच करायचं. ख फाड त्याच्यानंतर म, म मक्याचा. खालती एक काढायचा आणि त्याला म मक्याचा. मसाली बोल म मक्याचा. ठीक आहे, लिहिला सर्वांनी. वाचूया आपण. प पतंगाचा. प फणसाचा. ब बदकाचा. भ भटजीचा. म मक्याचा. बरोबर. प फ ब भ म. ब फ ब भ म. अगदी बरोबर. तर आजचा गृहपाठ लक्ष द्या. 51 पासून 60 पर्यंत 2 वेळा लिहायचं आहे आणि ट पासून म पर्यंत 2 वेळा लिहायचं. ठीक आहे, आलंय लक्षात सर्वांच्या? बरं, मला अजून कोणी सांगितलं नाही. गेल्या आठवड्यात मी विचारलं होतं सर्वांना. काय विचारलं होतं? एकादशी निमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, राईट? तर कोण कोण त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहे? काय करायचं? फक्त अथर्वने सांगितलं की तो बसायला. काय करणार आहे? कोण? गोष्ट सांगणार. कुठली गोष्ट सांगणार?
विठ्ठलाची. मी पांडुरंगाची. पाठीची विठ्ठलाची. हा मी विठ्ठलाची. मी पण विठ्ठलाची करणार. बरं मग ग्रुप मध्ये आई किंवा पप्पांना सांग की नाव आणि तू काय करणार आहेस ते मला सांग. ठीक आहे. बरं गोष्ट कोणाला ऐकायला आवडते? कोणाला गोष्ट ऐकायला आवडते? मला सर्वांना आवडते. सर्वांना आवडते बरोबर. हो. तर आपण आज एक गोष्ट ऐकणार आहोत. ठीक आहे. सर्वांनी माईक म्यूट करायचा आहे आणि मी गोष्ट सांगतो ती ऐकायची. ठीक आहे. चला सर्वांनी लक्ष द्या. सगळ्यांनी माईक म्यूट करा बरं. आवाज येणार नाही. ठीक आहे. एक असतो लाकूड तोड्या. आपण आज लाकूड तोड्याची गोष्ट आहे. ठीक आहे. एक असतो लाकूड तोड्या. लाकूड तोड्या म्हणजे काय? जो लाकडं तोडतो. ठीक आहे. पूर्वी कसं होतं? पूर्वी गॅस नव्हता. आपण आता गॅस यूज करतो ना जेवण बनवायला. पूर्वी गॅस यूज नव्हते. पूर्वी काय करायचे? मातीची चूल असायची. चूल म्हणजे काय? गॅस सारखंच असायचं. पण मग ते अन्न आपल्या जेवण बनवण्यासाठी आधी चुलीसाठी लाकडं लागायची. लाकडांचा जाळ करायचा, लाकडं जाळायची आणि मग त्याच्यावर भांडे ठेवून आपण आपलं जेवण बनवायचं. तर मग असाच एका छोट्याशा गावात एक लाकूड तोड्या राहत. मग तो रोज लाकडं तोडायला जायचा जंगलात. तर एक दिवस तो जंगलात जेव्हा गेला तर तो झाडावर चढला. तो त्याने लाकडं तोडायला नेहमीप्रमाणे सुरुवात केली. मग लाकडं तोडण्यासाठी त्याच्याकडे काय होती? एक कुऱ्हाड होती. ठीक आहे. कुऱ्हाड म्हणजे काय? ज्याच्याने आपण लाकूड तोडू शकतो. ठीक आहे. तशी ती कुऱ्हाड होती. मग त्या कुऱ्हाडीचा वापर करून तो लाकूड तोड्या रोज लाकडं तोडायचा आणि लाकडं तोडून गोळा करून त्यांना बांधून, त्याला मोळी म्हणतात. खूप सारी लाकडं जेव्हा आपण बांधतो तर त्या बांधल्यानंतर त्याला मोळी म्हणतात. मग तो काय करायचा? अशी लाकडं तोडायचा, जमा करायचा आणि आजूबाजूच्या गावात जाऊन ती लाकडं विकायचा आणि मग ती लाकडं विकल्यानंतर त्याला पैसे मिळायचे. तर मग तो असंच एका दिवशी जंगलात गेला नेहमीप्रमाणे आणि लाकडं तोडायला त्याने सुरुवात केली. एका झाडावर तो बसला आणि लाकडं तोडू लागला. तर लाकडं तोडता तोडता काय झालं? त्याची कुऱ्हाड खाली पाण्यामध्ये पडली. खाली एक खूप अशी मोठी विहीर होती. त्या विहिरीमध्ये त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. मग तो म्हणला, अरे देवा, आता हे काय झालं? आता तर मी लाकडं तोडू नाही शकणार कारण माझी कुऱ्हाड तर पाण्यात पडली. मग तो खूप दुःखी झाला आणि झाडावरनं खाली उतरून त्या झाडाच्या खाली बसून मोठमोठ्याने रडू लागला. अरे देवा, हे काय झालं? माझी कुऱ्हाड तर पाण्यात पडली. आता मी लाकडं कशी तोडणार? जर मी लाकडं नाहीच तोडू शकलो तर मला पैसे कसे मिळणार? मी कसं काय विकणार? लाकडं कुठून आणणार? म्हणून तो जोरजोराने रडू लागला. मग त्याचं रडणं देवाने ऐकलं. मग देव आले त्याच्या समोर आणि देवाने लाकूड तोड्याला विचारलं, काय रे लाकूड तोड्या, कशासाठी रडतोयस? तुला काय झालं? का रडतोयस? मग लाकूड तोड्या म्हटला, हे देवा, मी इकडे झाडावर बसून लाकडं तोडत होतो. पण लाकडं तोडता तोडता माझा तोल गेला आणि माझ्या हातातनं माझी कुऱ्हाड पाण्यात पडली. त्यामुळे मी रडतोय. मग देव बाप्पा म्हणाला, बर एवढंच ना? तर मग मी तुला तुझी कुऱ्हाड पाण्यातून काढून देतो. मग बाप्पाने काय केलं? पाण्यामध्ये उडी मारली आणि एक कुऱ्हाड बाहेर आणली. ती कुऱ्हाड होती चांदीची. कसली कुऱ्हाड होती? चांदीची. पण इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो? सिल्वर.
मग ती कुऱ्हाड त्याने चांदीची आणली. मग बाप्पा म्हणाला त्याला की हे बघ लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुऱ्हाड? मग लाकूड तोड्या म्हणाला, नाही, ही तर नाहीये माझी कुऱ्हाड, माझी कुऱ्हाड चांदीची नाही. बर. मग देवबाप्पा म्हणाला, ठीक आहे, चल मी आणखी एकदा उडी मारतो, बघू कुठली कुऱ्हाड आहे. ठीक आहे. मग बाप्पाने पुन्हा पाण्यात उडी मारली आणि पाण्यातून दुसरी कुऱ्हाड बाहेर. ठीक आहे. मग ती कुऱ्हाड होती पितळाची. ठीक आहे. तर मग बाप्पाने पुन्हा विचारलं लाकूड तोड्याला, अरे लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुऱ्हाड? मग लाकूड तोड्या म्हणाला, नाही बाप्पा, ही नाहीये माझी कुऱ्हाड. मग पुन्हा देव बाप्पाने पाण्यात उडी मारली. मग तिसरी कुऱ्हाड बाहेर काढली. ठीक आहे. मग ती कुऱ्हाड होती सोन्याची. मग लाकूड तोड्याला पुन्हा विचारलं बाप्पाने, बाप हे लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुऱ्हाड? मग लाकूड तोड्या म्हणाला, नाही बाप्पा, ही नाही माझी कुऱ्हाड. ठीक. मग बाप्पाने पुन्हा एकदा पाण्यात उडी मारली आणि मग त्याची लोखंडाची कुऱ्हाड बाहेर काढली. ठीक आहे. मग बाप्पाने विचारलं, हे लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुऱ्हाड? मग लाकूड तोड्या म्हणाला, हो 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 बाप्पा, हीच आहे माझी कुऱ्हाड. मग देव बाप्पा लाकूड तोड्यावर खूप खुश झाला, कारण लाकूड तोड्याने खरं बोलला. लाकूड तोड्या देव बाप्पाने त्याला पितळाची, चांदीची, सोन्याची अशा भरपूर कुऱ्हाडी दाखवल्या, पण त्याने काय सांगितलं, नाही बाप्पा, ह्या नाही आहेत माझ्या कुऱ्हाड्या. त्याने त्याची जी कुऱ्हाड होती त्यालाच फक्त तो हो म्हटला. म्हणून बाप्पा त्याच्यावर काय झाला, प्रसन्न झाला आणि बाप्पाने त्याला त्याच्या कुऱ्हाडी बरोबर इतर उरलेल्या 3ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिली. कशी वाटली गोष्ट? मग या गोष्टीतनं आपल्याला काय समजलं? खरं बोलायचं, नेहमी खरं बोलायचं. ठीक आहे. मग आपण जर खरं बोललो आणि नेहमी आपण प्रामाणिक राहिलो तर आपल्याला नेहमी आपल्या प्रामाणिकपणाचं चांगलं फळ मिळेल. जसं लाकूड तोड्याला त्याच्या कुऱ्हाडी बरोबर इतर 3ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून मिळाल्या, म्हणून कारण तो काय होता, प्रामाणिक होता. जर तो खोटं बोलला असता किंवा त्याने कुठल्या गोष्टीचा मोह केला असता, है ना, म्हणून कुठल्याही गोष्टीचा मोह करायचा नाही आणि आपण नेहमी खरं बोलायचं आणि प्रामाणिक राहायचं. कळलं सर्वांना? हो हो. बरं, अशाच छान छान गोष्टी तुम्हाला येतात का? मला कोण सांगणार आज गोष्ट? कोण सांगेल मला आज गोष्ट? चला, कोण सांगणार आहे मला सांगा बघू गोष्ट. कोण सांगताय? तनु, सुजिता, आरव, कैवल्य, आर्या, अनया, दित्या, स्मृती, कोण कोण सांगेल मला गोष्ट? अद्रित, तू सांगणार? मला इंग्लिश मध्येच माहिती. इंग्लिश मध्ये माहिती? मराठीतून सांगायची, आपला मराठीचा क्लास चाललाय ना. मला नाही बर, कोण सांगते गोष्ट? कोण सांगतय? मी सांगतो. आरव, तू सांगतो? तनुष सांगतोय? तनुष सांगतोय? सांग. एक आजी भाजी निवडत असते आणि मग तिच्या मनात येते आम्ही लेकाच्या घरी जाऊया. तर तिकडे भरपूर सारे अॅनिमल्स होते. पहिला एलिफंट भेटलं, तर टायगर भेटलं, तर ती आजी म्हटली टायगरला काय म्हणतात? माझ्या पोटात काय पण दम नाहीये,
मी केव्हा 1 दिवस झालं की तेव्हा मी येते ना माझ्याकडे तेव्हा खाऊन चोर म्हणते. तसंच फॉक्स पण येते आणि एलिफंट येते, सगळे अॅनिमल्स येतात आणि मग लेकीच्या घरी पोचते आणि मग भरपूर दिवस तिकडे राहते आणि म्हणते अय्यो देवा कसं जाऊ मी. तर लेकी आयडिया करते, पंपकिन ते सगळं काढते आणि त्याच्यात बसवते आणि मस्त मस्त साडी येते आणि जाताना रिटर्न परत येतात. तर विचारते ते तू आहेस काय ती आजी. नाही 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 म्हणतात. तसं सगळे अॅनिमल्स येतात आणि ती घरी पोचते तेवढंच. मग काय कळलं तर ह्या एक भोपळा गोष्टीत? टुणूक टुणूक म्हणून. काय कळलं ह्या गोष्टीतनं? काय शिकायला मिळालं या गोष्टीतनं तनुषला? आपण सेफ राहायचं. पण सेफ राहायचं. बरं, कळली सर्वांनी? अरे वा, छान प्रयत्न केला तनुषने. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तनुषसाठी. तर ती गोष्ट होती चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तर कशी होती ती गोष्ट मी सांगतो पुन्हा, ठीक आहे. एक होती आजी आणि तिला जायचं होतं तिच्या लेकीकडे. लेकीकडे म्हणजे काय, मुलीकडे तिच्या. मग ती खूप खूप तिला तिच्या मुलीकडे जाण्यासाठी एका जंगलातून जावं. आता जंगल म्हटलं की तिकडे सगळे प्राणी असतात, बरोबर. प्राणी असतात ना सर्वे. मग ती म्हणते आता जाऊ कशी मी लेकीकडे. ती म्हणते चला ठीक आहे आपण जाऊया एकदा. मग ती चालत 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 निघते आणि जंगलात. मग जंगलात तिला भेटतो वाघोबा. तो वाघोबा काय म्हणतो, आजी आजी मी तुला आता खाणार. मग आजी काय म्हणते, नको रे बाबा, मला माझ्या लेकीकडे जाऊ दे. एक 4-8 दिवस तिकडे मला राहू दे. तिकडे मी जाऊन माझ्या लेकीच्या हातचं गरम गरम खाऊन चांगली धष्टपुष्ट जाडजूड होऊन येते. मग येता येता तू मला खा, म्हणजे तुला खाल्ल्यावर छान वाटेल. मी भरपूर अशी जाडजूड होऊन आली, तुलाही खायला मज्जा येईल. असं म्हणून ती आजी त्या वाघोबाला सांगते आणि पुढे चालत. वाघोबा म्हणतो ठीक आहे आजी, पण तू लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. असं म्हणून ती आजी तिच्या लेकीकडे पोहोचते, ठीक आहे. मग लेकीकडे मस्त राहते. लेक तिची म्हणजे तिची मुलगी तिला छान छान गरम गरम मस्त मस्त पदार्थ बनवून खाऊ घालते. मग आजीची तब्येत चांगली छान धष्टपुष्ट होते, ठीक आहे. मग आजी म्हणते तिच्या लेकीला, अगं बाई आता मी काय करू. मी तर जाता जाता जंगलातून मला जायला लागेल आणि तिकडे मला एक वाघोबा भेटलेला. तो वाघोबा मला तर खाणार आहे. तर मी घरी कशी जाऊ. मग आजी आणि आजीची मुलगी एक युक्ती करते. ती म्हणते थांब आई, तू काळजी करू नको. आपण एक असा भोपळा घेऊया. मग त्या भोपळ्यामध्ये तू बसून चालत चालत घरी जा. मग आजीला ती पण आयडिया आवडते. आजी काय करते, त्या भोपळ्यामध्ये बसते आणि टुणूक टुणूक उड्या मारत चालत चालत जंगलात येते. मग जंगलात परत वाघ भेटतो. मग तो आजीला विचारतो, काय रे भोपळ्या, कुठे चाललायस तू. कारण आजी तर त्याच्यात लपून बसलेली असते. मग भोपळ्या म्हणतो, मी पलीकडच्या एका झाडाखाली चाललोय. तिकडे माझा एक मित्र असतो, मी त्याला भेटायला चाललोय. मग तो त्या भोपळ्याला विचारतो, तुला एक आजी दिसली का. मग तो म्हणतो भोपळा, हो हो आजी मागून येते, तू तिची वाट बघ. आजी चांगली छान जाडजूड झाली आता. आजीने मला तुझ्यासाठी निरोप दिलाय की तू इकडेच थांब, मी येते. असं बोलून ती आजी पटकन तिकडून टुणूक टुणूक उड्या मारत तिच्या घरी पोहोचते. अशा प्रकारे आजी स्वतःला सुरक्षित ठेवते आणि घरी पोहोचते. ह्या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायला मिळतं, की आपण
एखादा प्रसंग किंवा सिच्युएशन परिस्थिती बघून आपली बुद्धी वापरून चातुर्य दाखवायचं. ठीक आहे. अरे वा, छान गोष्ट सांगितली आज तर. मला अजून एक माहिती आहे. अजून एक माहिती आहे. बरं, कुठली गोष्ट माहिती आहे सांग मला. कॅप सेलर. कसली? कॅप सेलर. बरं, सांग मला. एक मॅन कॅप देत होता, सगळ्यांना वाटत होता. तेव्हा तो झोपलेला, तेव्हा मंकी येऊन सगळे कॅप्स घेतलं. तर त्याच्या डोक्यात एक कॅप होत. तर मॉर्निंग उठलं की बघितलं, माझं कॅप नाही आहे. कुठे गेली माझी कॅप, कुठे गेली माझी कॅपला. तर बघितल्यावरती ट्री मध्ये घेऊन बसलेले. तर त्याच्या डोक्यात हॅट आहे ना, ते खाली पाडवला. ते पण खाली पाडवले आणि मग सगळे कॅप उचलून ते गाडी ठेवले. अच्छा, खूप छान. याच्यातनं काय शिकायला मिळालं तनुषला? काय लर्न केलं तनुषने? आम्ही काय सेम कॉपी करतो ते करायचं नाही. अच्छा, दुसऱ्याचं अनुकरण करायचं नाही. चांगल्याच गोष्टी नेहमी तुमच्या. अच्छा, ही गोष्ट मी सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस. ठीक आहे. तर आज आपण 2 गोष्टी बघितल्या. 51 पासून 60 पर्यंत लिहायला शिकलो. त्यानंतर आपण ट पासून म पर्यंत मुळाक्षर शिकलो. ठीक आहे. आणि 2 गोष्टी ऐकल्या. ठीक आहे. आणि आपला एक आपण छान असा कार्यक्रम करणार आहोत आषाढी एकादशी निमित्त. त्यामुळे अथर्व पसायदान म्हणणार आहे. आणि आता अजून कोण काय म्हणणार आहे मला बोललं. गोष्ट कोण सांगणार आहे? पांडुरंगाची गोष्ट सांगतो. तनुष तू सांगणार आहे पांडुरंगाची गोष्ट? मला येत नाही. मग कोण म्हणणार होतं गोष्ट? मी शिकून घेतो. अच्छा, मला तसं कळवा हा ग्रुपवर. हा, बोल. मी विठ्ठलाची गोष्ट सांगेन. कोण सांगणार? मला नाव सांग रे, मला ना आज दिसत नाही स्क्रीनवर. सृजना सांगणार आहे विठ्ठलाची गोष्ट. अरे वा, छान, चालेल. हा, अजून मला एक सांगा. मी तुम्हाला मागे आपल्या पहिल्या वर्गात पण सांगितलं, तुम्ही रोज बाप्पाजवळ अगरबत्ती लावून शुभम करोती म्हणतात का? कोण म्हणतो. नक्की? बोलतो मी. कोणाकोणाला आणखी दुसरे श्लोक पण म्हणता येतात? कुठले कुठले श्लोक म्हणता येतात कोणी सांगेल? त्याला भरपूर सारे येतात. बरं, मला एक म्हणून दाखव बरं. कुठले कुठले येतात? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. अगदी छान, वा वा, खूप सुंदर. आणखी कोणाला यायचं म्हणतात? वक्रतुंड महाकाय कोणाला येतं? हा, अद्रित तुला येतं बेटा? गाऊन येतो. कैवल्य तुला येतो हा श्लोक म्हणता? चला म्हणून दाखव मला कैवल्य. वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा. सर्व कार्येषु सर्वदा. सर देव मी येतो. म्हण बरं, कोणाला काय म्हणता येतं म्हण तू? एकदंतं द्वितीयं तृतीयं कृष्णपिंडाक्षं गजवक्त्रं चतुर्थं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं च
नवमं बालचन्द्रं च दशमं विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशोक्तोबरं द्वादशैतानि नामानि संदेयो पठेरम् अभिज्ञानं तस्य सर्वसिद्धिकरं विद्यार्थी लभते विद्याभिमानी लभते बुद्ध्यार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते लभेत गणपती स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते न मात्र संशया कष्टव्ये ब्राह्मणे वश्य लिखित्वा यथा समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादिता इति श्रीनारदपुराणे संकटं नाशनं गणपतिस्तोत्र संपूर्णम् अथ संकटनाशनम श्रीनाम गणेश स्तोत्रम संपूर्णम. परफेक्ट, अगदी बरोबर. खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. मस्त. असंच सर्वांनी नवीन नवीन श्लोक पण शिकायचे आहेत आणि रोज म्हणायचे. ठीक आहे. अरे वा, आपण पुढच्या वेळेस नक्की ऐकूया. सर मी संध्यास करतो. सर हा बेटा, मी संध्यास करतो. सर मी गणेश शरणम म्हणतो. बरं बरं. अरे वा, खूप सुंदर. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचा नमस्कार पण करायचा. आजी आजोबा, आई वडील, काका काकू, जे कोणी असतील घरात मोठे, दादा ताई, त्या सर्वांचा नमस्कार करायचा. ठीक आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? ठीक आहे. चला आता आपण चांगल्या सवयी म्हणजे काय? गुड मॅनर्स. तर चांगल्या सवयी कुठल्या आहेत? कोण सांगेल मला? सांगा बरं, चांगल्या सवयी काय काय आहेत? ओके. दुसरा अजून? लवकर उठणे. रोज सकाळी लवकर उठणे. ठीक आहे. रोज अंघोळ करणे. रोज स्वच्छ कपडे घालणे. रोज आपले दात घासणे. ठीक आहे. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे. ठीक आहे. रात्री लवकर झोपणे आणि जेवताना सकस आहार घेणे. सकस आहार म्हणजे काय? सर्व पालेभाज्या, फळं, सगळ्यांचा समावेश असला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. नाही आपण काय करतो? नाटकं करतो ना, की मला ही भाजी नको, मला हे नको, मला ते नको, मला हे नाही आवडत. सर्वांनी पौष्टिक आहार घेणे. आपण चांगल्या सवयी. कळलं सर्वांना? चांगल्या सवयी कुठल्या? सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर वेळेवर झोपणे, जास्त टीव्ही न पाहणे, जास्त मोबाईलवर गेम न खेळणे. हे सर्व आहेत चांगल्या सवयी. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. बाहेरून आल्यावर जेवणाच्या आधी, जेवणानंतर स्वच्छ हात धुणे. जेवणाच्या आधी हात धुवायचं. बरोबर. अंघोळ रोज करणे, दात घासणे, आपले केस नीट विंचरणे, स्वच्छ कपडे घालणे धुतलेले. शाळेतून आल्यावर आपापल्या वस्तू जागेवर ठेवणे. शूज पॉलिश करून ठेवायचे. शूजला पॉलिश करणे. छान. जेवण बरोबर करायचं. अगदी बरोबर. या सर्व गोष्टी सर्वांनी करायच्या आहेत. ठीक आहे. चला आपण आज हजेरी घेऊया आता. आरव अवताडे, आरव आहेस ना? आर्या, अनया, हो. हजर. आरव मोहिते, आरव मोहिते, अद्रित शर्मा, दित्या, कैवल्या, हजर.
स्मृती, हजर सर. शांतनू, हजर सर. सृजना, प्रेझेंट सर. तनुष. हजर सर. कोणी राहिलंय ज्यांचं नाव नाही आलं असं? सर्वांची नावं आली? हो. चला सर्वांनी मग गृहपाठ आजचा करायचा आहे आणि एकादशीची आपण तयारी पण करायची आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या रविवारी. बाय. टाटा. थँक्यू सर. बाय सर. बाय बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय थँक्यू बेटा. सर.